तयारीही केली जाते। कोणताही मंत्री गावात येणार तर गावामध्ये स्वच्छता, रंगरंगोटी हे होणं तर साहजिकच आहे। मात्र इथले सफाई कर्मचारी आहेत क्लास 1 अधिकारी। देश मेरा रंगरेज ये बाबू, घाट घाट यहाँ कटता जादू। देश मेरा रंगरेज ये बाबू। शर्टाला कडक इस्त्री, काळा गॉगल, अहो हातात मात्र खराटा। नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील हे प्रथम दर्जाचे अधिकारी झाडू मारतायत। जयंत पाटील यांच्या हस्ते सुतारपाड्यात शनिवारी इको विलेज या योजनेचा शुभारंभ होणार आहे। त्यामुळे गाव चकाचक हवं, पण नावाला योजना आणायची, थाटात तिचं उद्घाटन करायचं आणि नंतर पुन्हा तीच शासकीय अनास्था। असाच अनुभव गावकऱ्यांना असल्यानं स्वच्छतेसाठी एकही गावकरी फिरकला नाही। आम्ही जे काम केलं आहे हे या गावकऱ्यांना दिसायला पाहिजे का आपलं गाव कसं स्वच्छ ठेवता येईल। बाहेरचे लोक येऊन आपल्या गावात स्वच्छतासाठी एवढं श्रम करत आहे तर आपण स्वतःहूनही करायला पाहिजे, असे त्यांची सुद्धा उमेद वाढायला पाहिजे। या हिशोबाने आम्ही सुरुवात केली। गावाचा इको विलेज म्हणजे एक गाव चांगल्या पद्धतीचं तयार व्हावं, पर्यावरण संतुलित राहावं। जे काही पावसाचं प्रमाण कमी झालेले तर वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलन निर्माण होईल अशी अपेक्षा शासनाची। त्याच्यामध्ये आमचा सगळ्यांचा गावकऱ्यांचा सहभाग आहे यांच्यामध्ये। या सार्वजनिक सफाईत गावकरी वगळता तालुक्यातील सर्वच अधिकारी सहभागी झाले। एका बाजूला जनगणनेचा अतिरिक्त भार असलेल्या शिक्षकांना देखील गाव सफाईसाठी बोलवण्यात आलं होतं। सध्या आमचं गावातील श्रमदानामार्फत सगळे आमचे तालुक्यातील पंचायत समितीतील सगळे शिक्षक, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, उपअभियंता, इरिगेशन, बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, पशुसंवर्धन, शिक्षक, सगळे विभागातील कर्मचारी असं मिळून आम्ही गाव श्रमदानातून स्वच्छ करून घेतोय। योजनेसाठी निवड झाल्यापासूनच गावात अंमलबजावणी होणं गरजेचं होतं, मात्र नियम पाळेल ते नंदुरबारातलं प्रशासन कसलं। त्यामुळे झालेली चूक लपवण्यासाठी आता घिसाडघाई केली जाते। त्यावर कडी म्हणजे 6 महिन्यांपूर्वी वृक्ष लागवड झाल्याचं दाखवण्यासाठी हुशार अधिकाऱ्यांनी थेट मोठी वृक्ष जमिनीत पुरून ती जणू 6 महिन्यापूर्वी लावली गेली आहे असं भासवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। त्यामुळे इको विलेज या योजनेच्या शुभारंभाचं चित्र म्हणजे पुढे पाठ आणि मागे सपाट असंच असल्याचं दिसून येत आहे। शरद जाधव, स्टार माझा, नंदुरबार।